शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ते पण गिरनारमधून। आता आपण चाललो आहोत गिरनारची परिक्रमा करण्यासाठी। तर परिक्रमा ही गिरनार परिक्रमा आहे ना, एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसाचं सुरू करतात। पण ॲक्च्युअली इथे गिरनारमध्ये ना खूप गर्दी झाली आहे ना, त्यामुळे एक दिवस अगोदर म्हणजे आज परिक्रमा सुरू केली। आज वार आहे बुधवार, तर गुरुवारपासून ते सोमवारपर्यंत ही परिक्रमा होती, पण आज एक दिवस लवकर ओपन केली आहे परिक्रमा खूप गर्दी झाल्यामुळे। तर आपण आज परिक्रमा करणार आहोत बुधवारी। तर आता आम्ही चाललो आहोत परिक्रमा करायला। टोटल ही परिक्रमा 38 ते 40 किलोमीटरची आहे। तर आता किती गर्दी भेटते, आपल्याला काय काय मिळतं ते आपण आता या व्हिडिओमध्ये। चला आपण आता निघालोय। आम्ही बरोबर 9:30ला परिक्रमा करायला सुरुवात केली आहे, म्हणजे आम्ही आमच्या हॉटेलपासून परिक्रमा जिथून सुरू होते ते पण आपण आता तो गेट म्हणजे कमान ती पाहणारच आहोत। आता वाजलेत बरोबर 9:30 आणि आमचं नशीब एवढं की आज परिक्रमा चालू झाली। आम्हाला वाटत होतं की आम्हाला परिक्रमा करायला मिळणार नाही, कारण का आम्ही उद्या निघणार होतो सोमनाथला जायला। पण ठीक आहे, दत्तगुरू महाराजांच्या कृपेने आम्हाला परिक्रमा मिळाली। चला आता आपण डायरेक्ट ती कमान आली की मी तुम्हाला दाखवतो, आणि आज किती गर्दी आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आपण आता पोचलो आहोत भवनाथ मंदिर येथे, शंकर भगवान यांचं मंदिर आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण परिक्रमा किंवा दत्तशिखर चढताना इथे पहिले आपण नमस्कार करतो, मग आपण आपल्या परिक्रमेला किंवा दत्तशिखर चढायला सुरुवात करतो। तर आपण दत्तशिखर आपण याच्या अगोदर चढलेलो आहोत, तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिला आहे। आता आपण परिक्रमेला सुरुवात करतोय, तर आपण इथे भगवान शंकर यांना नमस्कार करून आपण आपल्या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। चला, जय गिरनारी, जय गिरनारी। आता परिक्रमेला माझ्यासोबत प्रज्ञा, ही तिची मैत्रीण विद्या, नीता, माझी बहीण नीता, आणि ही माझी बहीण खुशी। तर आता या 4 जणी आणि मी, आम्ही 5 जण एकत्र चालणार आहोत। बाकीचे सगळी मंडळी आपली पुढे गेलेत, आपल्याला रस्त्यात भेटतील, जाता तर तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये। चला, आणि इथून सरळ जाऊन तिथे परिक्रमेचा मार्ग आहे। इथे समोर हे शंकर भगवान यांचं भवनाथ मंदिर आहे, आणि त्याच रोडने तुम्ही असे पुढे सरळ चालत जाल ना, तर तिकडे कमान लागते एक रोडला मोठी, मी आता दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये। तिथे आतमध्ये राईट मारला ना, तिथून परिक्रमेला जायचा मार्ग आहे, तुम्हाला दाखवीन आता मी। चला, जय गिरनारी। हे बघा, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण त्या भवनाथ मंदिरापासून सरळ चालत आलो ना, तर ही आपल्याला कमान लागते। या कमानीतून तुम्ही तिथे पुढे सरळ जाल ना, तर तिकडून परिक्रमा सुरू होते, आणि इथे आतमध्ये एक राईटला जायला रस्ता आहे, तिथून गेला तरी आपल्याला परिक्रमेचा मार्ग सापडतो। तर आपण आता इथून साईडने आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, ही अशी कमान आहे, आणि इथून खाली साईडला हा रस्ता लगेच जातो, तर आपल्या तिकडे परिक्रमेचा मार्ग आहे। आता आपण तिकडून जाऊया, मी तुम्हाला दाखवतो पुढे। चालत 15-20 मिनटं लागतात त्या कमानीपर्यंत जायला। तर परिक्रमेला जाताना आपण अशा काठ्या घेतो, आम्ही इथे सगळ्यांनी काठ्या घेतल्यात एक चालायला। ॲक्च्युली या काठ्यांचा भरपूर आधार होतो आपल्याला, नंतर पुढे इथून थोडंसं चाललो ना, नंतर मग काठीचा खूप आधार होतो। चढण वगैरे चढायची असेल ना, त्या काठ्यांवर जोर देऊन आपण चढू शकतो। तर इथे पाहू शकता सगळ्यांनी एक काठ्या घेतल्यात, 40 रुपयाला एक काठी। हे चला लवकर, चला आता जाऊया। गर्दी तर भरपूर दिसते, खूप पब्लिक आहे, खूप पब्लिक आहे, तुम्हाला आता दिसतीलच व्हिडिओमध्ये पुढे। ते बघा, आपण आता पुढे 10 मिनिटं झाली असतील आपण चालतोय, तर आपल्याला ही कमान लागते पुढे आल्यावर। इथे आपलं इथून परिक्रमा सुरुवात होते परिक्रमेला। हा बघा, हा तो मेन गेट आहे, तिथे पुढे लिहिलंय, वाचू शकता, गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार जुनागड। इथून आपली परिक्रमा सुरुवात। आता इथे सगळे फोटो काढतात किंवा प्रार्थना वगैरे बोलतात, आणि मग परिक्रमेला सुरुवात करतात। इथून आपला खरा जंगल ट्रेक सुरू होतो। तिकडे पुढे वन विभागाची एक चौकी लागते, तिथे गेट आहे जंगलात एंट्री करायला, तर तिथून आपल्याला जंगल ट्रेक सुरू होतो। तो मी दाखवीनच आता तुम्हाला। तर हा प्रवेशद्वार आहे। आता तुम्ही पाहिलं पाठीमागे ती कमान आहे प्रवेशद्वार, तिथे आपण नमस्कार केला। आता इथून आपण परिक्रमेला आपली सुरुवात होणार आहे। 40 किलोमीटरची परिक्रमा आहे। आता किती वाजता पूर्ण होते ते आपल्याला काय माहिती नाही। आता वाजलेत बरोबर 10। आता 10 वाजता आपली परिक्रमा सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने। आता पुढे एक जंगल ट्रेकच आहे आपल्याला पूर्ण 40 किलोमीटरचा, तो आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही पण परिक्रमा अनुभवा। बघा, इथे आपल्याला स्टार्टिंगलाच पाहू शकता किती गर्दी भेटली आहे, ते पूर्ण पब्लिक आहे यावर्षी, फुल गर्दी आहे, फुल गर्दी। बघूयात आपल्याला मध्ये मध्ये जंगलात किती गर्दी मिळते ते। जास्त गर्दी असेल ना, तर परिक्रमा पण आपली पूर्ण व्हायला टाईम लागतो। ॲक्च्युली रस्त्यात आपल्याला जंगलात चालायला जागा नाही मिळत। चला, ते आपल्याला तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। आणि समोर ते आता दिसतंय ना, तो तिकडे आता वन विभागांचा गेट आलाय, तिथून खरा जंगल ट्रेकला सुरुवात होते। चला, मी दाखवतो तुम्हाला।
हा बघा इथे आपल्याला गेट लागलाय की पूर्ण जंगल ट्रेक लागतो इथून आपल्याला. पुढे गर्दी बघू शकता तुम्ही, पूर्ण टोटल गर्दी आहे. हे असे आहे ना पाण्यासाठी आहे ना, इथे जंगलात आहे ना असे कुंड करून ठेवले आहेत. ते वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी त्यांची सोय केलेली असते. ते आपल्या पुढे दिसतीलच, मी दाखवत राहीन. हे बघा इथे आपल्याला स्टार्टिंगलाच अशी आहे ना खडी चढाई लागते. पूर्ण उभी चढाई आहे ही, स्टार्टिंगलाच लागते आपल्याला. त्यामुळे स्टार्टला थोडं दमायला होतं. नंतर मग पुढे गेलात ना की खालीवरती असं आहे. तर हे बघा कसे चालतात बघा, सगळे पुढे वाकून चालतात. तुमच्या लक्ष येत असेल. आणि बाकी सगळे इथे बसलेत पण सुद्धा बघू शकता. आत्ताच चालू केली आहे पण लगेच दमायला होत आहे बघा. चला, जय गिरनारी. चला, परिक्रमा आपली छान सुरू आहे. अजून आमचे 5 किलोमीटर पण नसतील झाले. हळूहळू चालतोय आम्ही. इथे आम्हाला आमचे नरसोबाच्या वाडीचे कुलकर्णी गुरुजी भेटलेत. त्यांच्याबरोबर चालतोय. एक एक देवाच्या कथा ऐकत चांगलं सांगतात. ते देवाबद्दल माहिती खूप छान देतात. कुलकर्णी गुरुजी नरसोबाच्या वाडीला असतात. तर आम्ही आता इथे नारळ पाणी प्यायला थांबलोय. आपलं कुलकर्णी गुरुजी विद्या प्रज्ञा नीता नारळ पाणी पितो आम्ही. 30 रुपये, 30 रुपयाला एक नारळ. नाही, नारळ पाणी गोड होतं ना? कसं होतं? मस्त होतं ना? असं तुम्ही परिक्रमा वगैरे करत असाल ना, तिथे आतमध्ये आहे ना असे मोफत नाश्ता वगैरे असतात. महाप्रसाद म्हणून असतो. इथे विनामूल्य आहे सगळं. लंगर वगैरे मोठे मोठे लंगर लागलेले असतात. तर इथे परिक्रमेला आलात ना तर तुम्ही उपाशी नाही राहणार. इथे सगळं महाप्रसाद वगैरे विनामूल्य असतो. तो तुम्ही खाऊ शकता. तो खात खात तुम्ही चालत राहायचं. परिक्रमा खूप छान प्रकारे पार पडते. दत्तगुरू महाराज आपल्याला उपवाशी ठेवत नाहीत. सगळी सोय केलेली असते दत्तगुरू महाराजांनी. फक्त आपण त्यांचं नाव घ्यायचं आणि चालत राहायचं. चला, जय गिरनारी. आता आपल्याला 2 तास झालेत आपण चालतोय. आता बरोबर 12ला 5 मिनिटं आहेत. म्हणजे आपण 10ला त्या गेटमधून आतमध्ये आलो फॉरेस्टमध्ये. आता 2 तास होत आले. आता किती किलोमीटर झालं ते एक्झॅक्ट आपल्याला मला सांगता नाही येणार. पण आता हा जो ओपन स्पेस दिसतोय म्हणजे ऊन डायरेक्ट आपल्या डोक्यावर पडतंय ना, हा छोटासाच पट्टा आहे. बाकी आता आम्ही एवढं चालत आलो ना तर खूप झाडी होती डोक्यावरती. एवढं ऊन काय लागत नव्हतं. हा फक्त छोटासा पट्टा असेल 10-15 मिनिटाचा ओपन स्पेसवाला. ठीक आहे, चालत राहा. एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. रस्त्यात नारळ पाणी वगैरे आहे, भेळ आहे, बिस्किटचे पुडे वगैरे भरपूर काय काय, जेवण पण आहे. लंगर मोठे लागलेले असतात रस्त्यामध्ये. आता पुढे पण दिसतील आपल्याला, ते मी तुम्हाला दाखवत राहीन. हा बघा इथे आपल्याला हा ब्रिज लागतो. हा जो ब्रिज लागला ना आपल्याला, ह्याची एक व्हिडिओ व्हायरल झालेली की या ब्रिजवर आहे ना 2-3 वाघीण होते आणि एक सिंह होता. तो इथे बसून पाणी पित होता. आता पाणी कमी आहे ना, ते ह्याच्यावरून आहे ना पूर्ण असं पाणी इथपर्यंत असं इथे वाहत असतं. ती व्हिडिओ असेल तर मी साईडला इथे टाकीन. तर इथे आपले सबस्क्रायबर बसलेत. कुठले तुम्ही? कोल्हापूर. अरे वा, कोल्हापूर. काय नाव तुमचं? अमोल जाधव. कोल्हापूरमध्ये कुठे? प्रतिभानगर. बघितलेला काय? कसे असतात व्हिडिओ? एक सुंदर असतात, छान. ओके, तुम्ही आता कधी आला तिकडे? आम्ही परवा आलो. परवा आलात का? झालं ते दत्त शिखर वगैरे? आता सगळे आले 14 लोक आहेत टोटल 14 जण आहात का? हे बघा इथे असे जेवणाचे लंगर लागलेले असतात. ते महाप्रसाद असतो. आपण जाऊन जेवू शकता. का नाश्ता करायचा तो करू शकता. इथे परिक्रमेमध्ये आपल्याला काय जेवणाची खाण्याची काही कमी नसते. दत्तगुरू महाराजांनी सगळी सोय करून ठेवलेली आहे. तुम्ही फक्त या, परिक्रमा करा, दत्त शिखर मग चढून दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं दर्शन करा.
तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपण चालत राहू. जय गिरनारी. इथे आपल्या चालताना असं जंगलामध्ये आहे ना, वन विभागाच्या आहे ना अशा चौक्या लागतात आपल्याला, मध्ये त्यांची ड्युटी असते. आपल्याला चालता चालता इथे आपली मंडळी भेटलेत. राजू काका, आकाश, अवधूत. चला आणि फक्त केके आणि तो मनोज कुठे गेला काय समजत नाही. आकाश फुल बांधलंय. राजू शेठ चला चला. अवधूत. आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. ही चहा पण फ्रीमध्ये ॲक्च्युली प्रसाद म्हणून वाटतात. तिथे पाठीमागे बघू शकता. सेवा म्हणून इथे आपल्याला भरपूर जेवण मिळतं, चहा मिळतो, नाश्ता मिळतो, सरबत मिळतं, सगळं काय मिळतं आहे ना. परिक्रमेत तुम्ही उपाशी नाही राहत. आम्ही आता चहा पितोय. चहा पिऊन परत दत्तगुरूंचं नाव घेऊन चालत राहील. जय गिरनारी. जय गिरनारी. जय गिरनारी. या चहा प्यायला. जय गिरनारी बाबा. आता आपण आलो आहोत जिना बाबाच्या इथे. इकडे ती चिलीम आहे. त्या चिलीमधून ते बाबा प्रकट व्हायचे अशी इकडची कहाणी आहे. ती चिलीम आता तिकडे समोर पुढे ठेवली ती आपण बघूया. चला. ही बघा आता ही इथे चिलीम दिसते ना, याबद्दल काय थोड़ा इतिहास है ना, आता हे आपल्याला बाबा सांगतील. भाऊ जी आपका पूरा नाम बताइए और ये जो चिलीम रखी है ना उसके बारे में कुछ ऐसा कहानी है, कुछ छोड़ कर आप. जो चीना बाबा यहाँ थे सिद्ध साधु थे. हाँ. तो दत्त महाराज गोरखनाथ जी पी के वो यहाँ से जा रही थी सताधार से जा रही थी परब से आ रही थी दाता. तो बीच में चीना बाबा पी लेता था चिलम. फिर उनको पता चला तो उसके बाद वो आए इधर आके पूछा कि तुम्हारा नाम क्या है. वो बोले चीना. तो तुम्हारा शरीर तो इतना मोटा है, चीना कैसे. तो चीना बाबा चिलम से आर पार होके छोटा रूप लेके निकल गए. अच्छा ये चिलम से छोटा रूप चिलम है. अच्छा. फिर बताया कि अब बताओ मेरा नाम मोटा होना चाहिए कि चीना. ओके ऐसा आहे कहाणी. वो चिलम है. ओके हे बघा, ही बघू शकता इथे ही चिलम आहे. त्या चिलममधून ते जिना बाबा. ठीक आहे ठीक आहे. ओके थँक्यू बाबाजी. चलो जय गिरनारी. हे बघा इथे पाहू शकता. ही आता आपली दुसरी घोडी सुरू झाली आहे. पहिली घोडी आपण आता तिथे त्या चिलीमवाल्या बाबांचं दर्शन घेतलं ना, तिथे आपला पहिला पडाव पूर्ण झाला. आता इथे दुसरी घोडी सुरू झाली आहे. आता दुसरा पडाव. आता हे खूप असं चढण आहे आणि प्लेन नाही आहे. तुम्ही पाहू शकता दगड वगैरे आहेत. तर ही पार करून मग अजून एक तिसरी घोडी असते. ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढेच. व्हिडिओ पाहत राहा. हे बघा इथे आम्हाला सिंगल चालायला होत नाही. तर या बायका बघा डोक्यावर ओझं घेऊन चालत आहेत. कशा चालत असतील. डोक्यावर यांच्या बघा किती बॅग आहेत. कशा चालत असतील रे बाबा. इथे आम्हाला असं सिंगल चालतोय तर दम लागतोय है ना मनोज भाई. एकदम बराबर. अभी आप लोग कितना है किलोमीटर. अभी हम लोग 12 किलोमीटर तक अभी तक पहुंच गए. पहला पड़ाव हम लोग ने पार कर चुके. अभी हम लोग दूसरा पड़ाव चालू किए. ओके. आम्ही आत्तापर्यंत 12 ते 13 किलोमीटर आलो आहे. आणि आता वाजलेत बरोबर 1:30 म्हणजे 9:30 ते 1:30 3 तास झाले चालतोय. चला जय गिरनारी. हे बघा इथून पण चढू शकता, इथून पण चढू शकता. आता आपण इकडून जाऊया. हे बघा ही अशी इथे पायऱ्या आहेत. काही लोक तिकडून चढतात, काही लोक इथून चढतात. जय गिरनारी. रियाज चल.
रियांश आणि बाबा आहेत मागे. 1:45 झाले, 1:45. चला जय गिरनारी. चला चला जय गिरनारी. छोटा आहे पण चालतोय. दत्त महाराजांचा आशीर्वाद. आता आम्हाला भेटली बघा प्रज्ञा आणि विद्या चालतायत. हो आम्ही मागे थांबलेलो हळूहळू पण बऱ्यापैकी पुढे आलं चालत. हे बघा सगळे लोक कसे येतात चालत. अर्धे इकडून येत आहेत, अर्धे इकडून येत आहेत. मी आणि माझ्याबरोबर मनोज आहे. मनोज चालतोय. चला आणि प्रज्ञा आणि विद्या. चला इथे आपल्यासोबतचे भेटलेले आहेत. हो हॅलो हॅलो. चला आता आम्ही जस्ट सगळे असं स्नॅक्स खायला बसलो आहे. आता आपण जे चढण चढतो तुम्ही पाहत होतात ते आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे दुसरी घोडी आता पूर्ण झालेली आहे. आता उतरायचं आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाल. आता थोडं केळ्यावर बिस्किट वगैरे खाऊन घेतो, सरबत वगैरे पितो. नीता मागून येते, ती आली की 5-10 मिनिटं बसून आपण उतरायला सुरुवात करूया. ते बघा आता आपण ही दुसरी घोडी चढलो. आता उतरताना आपल्याला प्रॉपर पायऱ्या आहेत. ते बघा पब्लिक सगळी उतरते. चला आता आपण पण उतरूया हळूहळू. आता वाजले बरोबर 3:15. सकाळी आपण 9:30 वाजता चालू केलेली परिक्रमा. जय गिरनारी. चला हे बघा इथे आता महाकालीचं मंदिर आलेलं आहे, महाकाली मातेचं. इथे आपली दुसरी घोडी समाप्त झाली. इथून पुढे आता सरळ आपली तिसरी घोडी सुरू होते. तर महाकाली मातेचं दर्शन घ्या, पाहू शकता तुम्ही. आणि इथून आपण आता तिसऱ्या घोडीला सुरुवात करायची. आता आम्ही तिसरी घोडी उतरतोय, म्हणजे शेवटची घोडी आहे. इथून आता आमचं अजून 10 ते 12 किलोमीटर राहिलं असेल परिक्रमा करायचं. आता इथून उतार चालू झालाय, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथून आता उतार चालू झालाय, पाहू शकता तुम्ही. जय सियाराम. जय गिरनारी. आता इथून खाली उतरताना जे काही मनमोहक दृश्य दिसतात ते इथे तुम्हाला दाखवतो मी. ते बघा एक नंबर दिसतोय. आणि आता वाजलेत बरोबर 5. हे बघा आम्ही आता इथे जस्ट हा ढोकळा खायला थांबलोय. हा बघा ढोकळा. आता या दोघी खात आहेत. कसं आहे टेस्ट? छान आहे ना. तू खाय क्या? नहीं अभी टेस्ट करना बाकी है. आता आम्ही खातो ढोकळा. जाम भूक लागली आहे. ॲक्च्युली आम्ही रस्त्यात काही जास्त खाल्लं नाही परिक्रमेमध्ये. आता हे दिसतं. आम्ही ॲक्च्युली दरवर्षी खातो पण आम्ही इथे सकाळी असतो. 3 ते 3-3:30 4च्या दरम्यान आम्ही इकडे असतो पहाटे. पण यावेळी दिवसा परिक्रमा चालू केली आहे ना, तर आम्हाला वाटलं नसेल पण आहे, तर आम्ही आता खातो त्या खायला. मग इथून अजून 8 ते 9 किलोमीटर अजून डिस्टन्स बाकी आहे या खायला. तर मंडळी आता वाजलेत 6:30 आणि तुम्ही बघताय आता अंधार झाला. आता फॉरेस्टचं जंगल आता संपत येईल. मी दाखवीनच कुठे संपतं ते. नंतर तिथून आपला सिमेंट रोड सुरू होईल. तो 7 किलोमीटरचा आहे. पण आता अंधार झाला आहे. पण इथे वरती अजून उजेड आहे. पण ही घनदाट झाडी आहे ना, त्यामुळे इथे खाली प्रकाश पोचत नाही. त्यामुळे फुल काळोख झाले. तुम्ही पाहू शकता आता लोकांनी बॅटऱ्या लावल्यात. चला तर तो फॉरेस्टचा गेट येईल ना, एंडिंग पॉईंट, तो तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हे बघा आपला इथे जंगल ट्रॅक संपलेला आहे. आता इथून आपलं 7 किलोमीटर सिमेंट रोड चालू झाला आहे.
आणि आता वाजलेत बरोबर 6:45. 30 किलोमीटर आपला ते पूर्ण झालेले आहेत. आता शेवटचे 7 ते 8 किलोमीटर आपले राहिलेले आहेत. आता आमच्यासोबत विद्या मॅडम, रियांश, प्रज्ञा, मनोज आणि मी. आता काय आम्ही पोचू अर्ध्या तासात, जवळ आलो. चला, जय गिरनारी. तर मित्रांनो, पाहू शकता आपली परिक्रमा इथे समाप्त होते. तो समोर तुम्हाला गेट दिसत असेल. आभार म्हणून आभार. तर हे बघा, इथून आपण परिक्रमा करून बाहेर पडतो आणि गिरनार पर्वत चढायची पहिली पायरी इथून, हे बघा, इथून सुरुवात होते. इथून सुरुवात होते. दत्तगुरू महाराजांकडे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या इथून सुरुवात होते. चला, ते बघा तिथे लिहिलंय स्टेप्स, पायऱ्या 9,999. आपण इथून बाहेर आलो. आता इथून आपण आता आपल्या हॉटेलकडे जाणार. जय गिरनारी, जय गिरनारी. तर मंडळी, आता माझ्या मागे बघू शकता रियांश, खुशी, नीता, प्रज्ञा, मनोज आणि विद्या मॅडम. तर आम्ही आता परिक्रमा करून बाहेर पडले. तुम्ही बघितलं, आता वाजलेत बरोबर 8:30. आपण सकाळी 9:30ला परिक्रमा सुरुवात केलेली, तर आम्हाला बरोबर 11 तास लागले. ॲक्च्युली आम्ही थांबत आलो आणि ब्रेक घेत आलो, खात पीत आलो, मजा करत आलो. तर आमची परिक्रमा खूप छान प्रकारे पार पडली. दत्तगुरू महाराजांनी खूप छान प्रकारे आमची परिक्रमा करून घेतली आणि आमचा रियांश कंटिन्यू चालला. टोटल 40 किलोमीटर मानला पाहिजे त्याला. दत्तगुरू महाराजांचीच कृपा, त्यांनी त्याला ताकद दिली असेल. चला, तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गिरनारी.